रामकृष्ण हरी. श्री रामेश्वर उमरेश्वर पायदिंडी सोहळा श्रीक्षेत्र वरवंडी खांबा ते श्रीक्षेत्र पंढरपूर असा पायदिंडी सोहळ्याचा हा प्रवास ब्रह्मलीन सद्गुरू महंत माणिकगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने चालत असलेला हा पायदिंडी सोहळा पंढरपूर करकडे तीर्थक्षेत्राला जात असताना आपल्या पायदिंडी सोहळ्यातील एक ज्येष्ठ वारकरी आणि सद्गुरू माणिकगिरी महाराजांवरती पोवाडा करतायत शेवरे गावातील असणारे हे हरिभक्त परायण कालिदास महाराज वाघमारे यांच्याशी आपण माणिकगिरी महाराज या संबंधाने थोडीशी चर्चा करत आहोत. तर महाराज रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आपण माणिकगिरी बाबांवरती पोवाडा करतायत. बाबांची तुमची ओळख नेमकं कधी झाली त्याबद्दल काय सांगाल? बाबा ज्यावेळेस शेवरी गावामध्ये दिंडी घेऊन आले, आमच्या गावाला कुठल्याही संप्रदायाची चाहूल नव्हती. हो. परंतु बाबा आमच्या गावामध्ये आल्यानंतर वारकऱ्यांच्या संख्येमध्ये राहिल्यामुळं वारकऱ्यांच्या मनामध्ये काय काय अपराध झाला असेल मी सांगू शकत नाही. परंतु मी अति परिस्थितीने नाजूक असलेला माणूस देखील बाबाकडे वळलो गेलो आणि मी आज सगळ्यात 28 वर्ष झालं बाबांच्या दिंडीमध्ये सामील होतो. बाबांबरोबर बाबा ज्यावेळेस दिंडीमध्ये असायचे त्यावेळेस जवळपास 10 वर्षाचा कालावधी मला बाबांच्या समवेत चालण्यासाठी भेटला आणि बाबांच्या बरोबर ज्या काही घडामोडी झाल्या मी कायमस्वरूपी दिंडीमध्ये असणाऱ्या भाविकांना स्पीकरवरून कायमस्वरूपी बोलत असायचो. त्यावेळेस बाबा मला वारंवार सांगायचे, वाघमारे महाराज जास्त दमदाटी दिल्यासारखं त्यांच्याशी संवाद करू नका. आपले वारकरी शांत आहेत, गरीब आहेत, फाटतील पावत्या, गरीब आहेत, दुबळे आहेत थोडेसे. आणि तेव्हापासून नंतर पुन्हा बऱ्याच वर्षाचा कालावधी 10 वर्षाचा कालावधी बाबांच्या बरोबर मला पायी चालण्यासाठी भेटला आणि नंतर बाबा ज्यावेळेस ब्रह्मलीन झाले त्यावेळेस आमच्या शेवरेकर वारकऱ्यांनी पुन्हा नंतर त्या कालावधीमध्ये बाबांना इथं वरवंडीमध्ये येऊन त्यांची समाधी वगैरे तयार करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले आणि बाकीचे देखील वारकरी खूप प्रमाणात त्यांनी सहकार्य केलं आणि नंतर आमच्या शेवरे गावामध्ये खूप कायापालट झाला. आमच्या शेवरे गावाला संप्रदायाची चाहूल नव्हती. परंतु माणिक बाबांनी पहिला सप्ताह आमच्या शेवरे गावामध्ये ज्यावेळेस चालू केला, आज सगळ्यांना 18 वर्ष पूर्ण होऊन गेले, सप्ताह बाबांचा बंद पडलेला नाही. पहिल्या सप्त्याला माणिक बाबांनी आमचे गावाले म्हणजे वर्गणी कोणी देऊ शकत नाही, परंतु बाबांनी वरवणीवरून येताना सरपणा सकट कढई सगळी भांडी आणि जे काय लागणारी सामुग्री आहे ती सर्व घेऊन आले. परंतु आमच्या गावामध्ये बाबांनी ज्यावेळेस सप्ताह चालू करायचं ठरवलं त्यावेळेस आमच्या गावामधून बाबांच्या अपेक्षेपेक्षा जास्त वर्गणी तयार झाली आणि बाबांनी आणलेलं साहित्य सगळं रिटर्न करण्यात आलं. तेव्हापासून 19 वर्षाचा हा कालावधी झाला. माणिक बाबांचा सप्ताह आमच्या गावामध्ये कायमस्वरूपी म्हणजे थोडक्यात सहज बोलणे हितोपदेश करुणी सायाचं शिकवणे अशा पद्धतीने म्हणजे समाज बाबांनी बदलवला. तुमच्या मारुतीचं वैशिष्ट्य सांगा ना, ते 2 बाजूने असणारी मूर्ती. आता मला पूर्व इतिहास माहीत नाही, परंतु त्या आमच्या इकडच्या परिसरामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये असा 2 तोंडी मारुती नाही. हो. आणि ती नरसिंहाची पावनभूमी असल्यामुळे त्याची काय महत्त्व असेल मी नाही सांगू शकत, कारण मी त्या गावाला जगायला आलेलो माणूस आहे. पूर्व इतिहास काय असतो ते नाही ठाऊक. बाबांवरती पोवाडा करावा असं तुम्हाला नेमकं कसं वाटलं? प्रेरणा कुठून मिळाली? एक टाईम असा होता संगमनेर तालुक्यामध्ये कोणीतरी बाबांचं एक गीत तयार केलं. हो. आणि दत्तगिरी बाबांच्या समोर ते सादरीकरण केलं. मग मी ज्यावेळेस बाबांच्या सत्याला आलो त्यावेळेस दत्तगिरी बाबा मला म्हणले, वाघमारे हे बघा ऐका, मला हे अशा झोप येण्यासारख्या चालीचं भजन नको आहे. तुम्ही जर माणिक बाबांच्या चारित्र्यावरती जर काय तयार करत असेल, एखादा पवाडा किंवा चांगली भारदार इथं तयार करत जर असाल तुम्ही, तर माझी फुल परवानगी आहे. म्हणून मी माणिक बाबांच्या चारित्र्यावर तो पवाडा तयार केला आणि बऱ्याच ठिकाणी मी त्या पवाड्याचं सादरीकरण करून दाखवलं. सुरुवातीला ज्यावेळेस मी पवाडा लिहिला त्यावेळेस मी दत्तगिरी बाबांना मोबाईलवरून पाठवून दिला आणि बाबांनी ती संपूर्ण वाचल्यानंतर मला पुन्हा परवानगी दिली आणि मी त्याचं बऱ्याच वेळेस सादरीकरण केलं.
तसंच माणिक बाबांच्या समवेत मी 10 वर्ष चालत असल्यामुळं बाबांचं जे चरित्र आहे ते माझ्या माहितीनुसार जेवढं माझ्या संपर्कामध्ये आलं तेवढं मी त्याच्यावर गीतं तयार केली, वेगवेगळ्या चाली त्या गीतांना लावल्या आणि छाती ठोकपणे बाबांच्या प्रत्येक सप्त्याच्या वेळेस मला दत्तगिरी महाराज 1 तासाचा अवधी देतात, त्यावेळेस मी सादरीकरण करतो. आमच्या शिवरे गावामध्ये बराच कायापालट झाल्यामुळं बाबांच्या या संप्रदायाला आमच्या शिवरे गावचे वारकरी सोडू शकत नाही. आणखीन आज पाहिजे त्या प्रकारे मदत करण्याची त्यांची तयारी आहे. बाबांवर तर असा एखादा प्रसंग तसा सांगाल का? तर तुमची श्रद्धा अजून त्याच्यावर दृढ झाली बाबांवरती, असा एखादा प्रसंग काय? माझ्या आयुष्यामध्ये बाबांच्या विषयी अशी श्रद्धा आहे. मी असताना मजुरी करणारा माणूस आहे. ज्यावेळेस मी बाबांच्या दिंडीमध्ये होतो त्यावेळेस मला 4 मुले आणि 1 मुलगा. मुलगा लहान असताना आजारी पडला. करमाळा पास करून दिंडी आमची कामोने फाट्यावर होती. मी माईकवरती पोकळत होतो पावत्या फाडा म्हणून. परंतु बाबांनी मला त्यावेळेस सांगितलं, जास्त पावती करता जास्त काय यांना त्रास करू नका, वाढतील पावत्या. आणि नंतर हा माझा बोलण्याचा वेळ संपल्यानंतर मी बाबांना बाबा मला घरी गेल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे का, माझं मुलगा एक मुलगा आहे, खूप आजारी आहे. बाबा म्हणले काय नाही होणार त्याला, जायचं नाही तुम्ही. म्हणून मी थांबलो. त्याच्यानंतर 4 दिवसाचा कालावधी गेला. 4 दिवसानंतर माझ्या पत्नीचा मला फोन आला, तुम्ही आजच्या आज जर नाही आला तर तुमच्या आणि आपल्या एकुलत्या एक मुलाची गाठ भेट होऊ शकत नाही. म्हणून जेऊरच्या जवळ आपली दिंडी बाबांची असताना रात्रीचे 10 वाजता आमच्या शिवरेकर लोकांनी अशी गोळवरती हाताची साखळी धरली आणि नगरवरून येणारी एक इंडिका गाडी सापडली. त्या गाडीमध्ये मी टेंभुर्णीपर्यंत गेलो. तिकडून मालकीन टेंभुर्णीला मुलाला घेऊन आली होती. दवाखान्यात गेलो. 20च फक्त रुपयाच्या गोळ्या घेतल्या. घरी गेलो, मुलाला गोळी पाहिली, गोळी त्याला पचन झाली नाही. आणि तो मुलगा माझ्या कुशीत झोपला. सकाळी उठल्यानंतर म्हणला मला तुमच्याबरोबर दिंडीला यायचं. अरे बाबा. मुलाचं त्यावेळेस 8-9 वर्षाचं वय होतं. आणि तसा म्हणल्यानंतर बाबांची दिंडी ज्यावेळेस पुन्हा कंदरच्या ठिकाणी पंगत असते त्या ठिकाणी आली, त्यावेळेस मी मुलाला घेऊन आल्यानंतर मी रोडला थांबलो आणि बाबा गोंगडी टाकून बसलेले होते. त्या ठिकाणी मी मुलाला पाठवलं, म्हणजे जाऊन दर्शन घे. जाऊन मुलानं दर्शन घेतलं आणि बाबांच्या जवळ बसला. बाबांनी माझ्या मुलाच्या पाठीवरून हात फिरवला आणि विचारलं, बाळ कोणाचा रे तू? तो मुलगा म्हणला, मी वाघमाऱ्याचा आहे. तू आजारी होता का? तर होय, मीच आजारी होतो. तुला इथून पुढं काय देखील होणार नाही. मला मायबापानं तुम्हाला सांगायचं आहे काय, 9 वर्षाचा माझा मुलगा असताना ज्यावेळेस बाबांनी माझ्या मुलाच्या पाठीवरून हात फिरवला आणि तुला काय होणार नाही असं बाबांनी त्याला आशीर्वाद दिला, त्यावेळेसपासून आज सगळ्यात माझ्या मुलाचं लग्न झालं. त्याला 2 मुलं बाळ झालेत. माझा मुलगा अद्याप 1 रुपयाची गोळी मुलाला लागलेली नाही. ही सद्गुरू माणिकगिरी महाराजांचीच कृपा म्हणायचं. माणिकगिरी बाबांची कृपा. आणि माणिक बाबांनी जो मला आधार दिला आणि आशीर्वाद दिला, या गोष्टीसाठी मी माणिक बाबांचा खूप ऋणी आहे. बाबांची श्रद्धा आणि बाबांची माझी बाबांवर असलेली श्रद्धा, या गोष्टीसाठी मी अगदी कटिबद्ध आहे. जोपर्यंत माझ्या जीवामध्ये जीव आहे तोपर्यंत मी बाबांची साथ संगत सोडणार नाही, दिंडी सोडणार नाही. बाबांच्या दिंडी गेल्यानंतर लोकांची परिस्थिती गरीब होती, नंतर ती बदलली, असे काय अनुभव आहेत का? बाबा सुरुवातीला ज्यावेळेस आले त्यावेळेस शेवरे गावामध्ये खूप मोठा पाऊस चालू होता. आणि आपल्या त्या भीमा आणि नीराचा संगम. आणि मग पाऊस चालू असल्या कारणाने बाबांनी ही आपल्या दिंडीला जो पाण्याची व्यवस्था आहे, बलवीर विठ्ठल पाटोळे यांचा टँकर असतो, त्या टँकरवाल्या मालकाच्या घराचं बांधकाम पूर्ण झालेलं होतं आणि बांधकामाला पाणी मारल्यामुळे या दिंडीला माणिक बाबांनी विचारला, रात्रीच्या रात्र आमच्या वारकऱ्यांना झोपायला जागा द्या. मग तो माणूस मला इथं झोपता येणार नाही, पाणी मारलेलं आहे, तुम्ही मंदिरामध्ये जा. परंतु बाबा निघून गेल्यानंतर ह्या माणसाला झोप येईना. विठ्ठल पाटोळे आणि त्यांनी जाऊन ते वारकरी आपल्या घरी आणली आणि माणिक बाबांच्या वारकऱ्यांना झोपायला जागा दिली. आणि नंतर पुढच्या वर्षी आग्रहाने माणिक बाबांना तुमची दिंडी नाश्त्यासाठी थांबवा म्हणून त्या माणसाने आग्रह केल्यामुळं बाबांनी दिंडी नाश्त्यासाठी शेवरे गावामध्ये आणली. आणि तिथून पुढं
ज्या माणसाने आधार दिला त्या माणसाची परिस्थिती कायापालट झाली. ज्या माणसाला 1 एकर जमीन नव्हती अशा माणसाला आज 32 एकर जमीन, एका पाईपलाईनवरती भिजणारी 32 एकर जमीन आहे. म्हणून बाबांचा अनुभव आल्यामुळे ही लोक त्या वारकऱ्याने बाबांची साथ सोडली नाही आणि सर्वतोपरी जी काय मदत करता येईल अशा प्रकारे माणिकबाबाच्या दिंडीला त्यांनी 4 चाकी ट्रॉली, पाण्याचा टँकर, बाबांच्या दिंडीसाठी शिवरेकरांनी पैसे दिले, काय अधिक ह्या बागायतदारांनी पैसे करून बाबा आता माणिकगिरी बाबांचं मंदिर बांधताय शिवरे गावामध्ये नाही का? शिवरे गावामध्ये माणिकबाबांचं मंदिर बांधकाम चालू आहे. आता फाउंडेशन तयार झालेलं आहे. थोड्या दिवसामध्ये रात्री बाबांनी सांगितलं पुढच्या वर्षी दिंडी यायच्या वेळेस या मंदिराचा कळस झाला पाहिजे, कळस बसला पाहिजे. नक्कीच होईल. माणिकगिरी हा महाराजांची नक्की कृपा आहे. होईल. आता या बाबांचे आशीर्वाद असल्यानंतर कुठल्याही गोष्टीची कमतरता होऊ शकत नाही. आणि माणिक बाबांच्या दिंडीमध्ये शिवरेगावचे जे वारकरी आहेत हे वारकरी देखील यथाशक्ती पूर्ण मदत करून माणिक बाबांचं मंदिर हे होणार शिवरे गावामध्ये. म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यातून माणसं या दिंडी सहभागी होत आहेत. हो, ही माणिकगिरी महाराजांवर फार मोठी असणारी लोकांची श्रद्धा आहे आणि ती श्रद्धा अशीच पुढं चालत राहावी अशा प्रकारच्या या निमित्ताने सदिच्छा व्यक्त करतो. हे होते शेवरे गावातील कालिदास महाराज वाघमारे. माणिकगिरी महाराजांवरती आलेले अनुभव त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहेत. एक साधं भोळं व्यक्तिमत्व, जुनी मांजरपाट कपडे घालून साधा भोळा परमार्थ, उच्च कोटीचा परमार्थ ज्यांनी केला ते सद्गुरू माणिकगिरी महाराज यांच्या चरणी या ठिकाणी आपण नतमस्तक होऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.